2-3 वेळा बाहेरून नाश्ता आणला रविवारच्या दिवशी पोरांना. तर पोरांना आता बाहेरचंच खायला आवडते. तर त्याचे पप्पा वॉकिंगला गेले की तिकडूनच घेऊन येतात. मम्मी तू बनवू नको पप्पालाच बाहेरून आणायला. नाश्ता बी आणला जाईन आणि हे थोडाफार भाजीपाला बी आणला. गावाकडून भाजीपाला आणला तो संपला नाही, तरी पण इथल्या सारा घेऊन आले आहेत. गाजर, मटर, टमाटर बरंच काही होतं. आज रविवार आहे तर हे सर्व तोडून ताडून चिलून मटर ठेवून देईन. तर पूर्ण भाजीपाला, थोडं दही, चिकन, दूध सर्व घेऊन आले. रविवार असला की आमच्याकडे चिकन नाही तर मटण नाही तर मच्छी एवढं असते. चिकन धुवून वगैरे टाकलं शिजवण्यासाठी. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर चपात्या बी बनवून घेतल्या. प्रांजल चिकन खात नाही तर प्रांजल मासाठी मेथी केली. चला आता मस्त असं हे रश्याचं चिकन आवडते माझ्या नवऱ्याला, तर हे रश्याचं चिकन करून घेतलं. थोडा कोथिंबीर वगैरे टाकून. त्याने घट्ट भाजी त्यांना बिलकुल आवडत नाही, तर त्यांना रश्याचीच आवडते. तर आम्ही रश्याचीच करता. आता थंडी संपली आहे तर सरे स्वेटर वगैरे धुवून घेतले. काही थोडेफार कॅन्टीनचं सामान आणलं जाईनं. आता हे सामान नंतर ठेवूया. तर काही दिवस झाले आम्हाला लय नाद भरला आहे गाडी शिकायचा. तर आम्ही थोडीशी बॅलन्स वगैरे करून घेतला आहे. तर आता दुपारच्या टायमात सर्व कामावरून जेवण करून आम्ही निघले आहे गाडी घेऊन. आणि एक राऊंड मारून येता म्हणून. तसे तर नवरा माझा जाऊ नाही देत, पण आम्ही निघलेच आहे. घरी आली, हळदी कुंकाला गेली. हळदी कुंकावून आली. तर मला आजचा मेन्यू आवडला असेल तर लाईक